नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। आगळ्या वेगळ्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी, वडवृक्षाची लागवड करत प्रबोधनाची शपथ। पोलादपूर तालुक्यातील सडवली व वाकण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वटपौर्णिमा या सुहासिनी महिलांच्या सणानिमित्त वडवृक्षाची लागवड करत त्याचे जतन संवर्धन करण्याची शपथ घेत झाडाविषयी प्रबोधन करण्यात आले। ग्रामपंचायत सडवलीमध्ये ग्रामपंचायतीने आगळावेगळा उपक्रम वटपौर्णिमेनिमित्त राबवला। सडवली चोळईमधील सर्व महिलांना ग्रामपंचायतीने सोबत घेऊन वडाच्या वृक्षाची लागवड करण्यात आली। वडापासून मिळणारे ऑक्सिजन याचे प्रबोधन करण्यात आले व वृक्षारोपण करण्यात आले। त्याचप्रमाणे तालुक्यातील वाकण ग्रामपंचायतीने समाज उपयोगी उपक्रमांची परंपरा कायम ठेवत यंदाच्या वटपौर्णिमेला एक आगळावेगळा उपक्रम राबवला। या दिवशी ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील महिलांना वडाची रोपे देण्यात आली आणि त्यांच्या सन्मानासाठी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। वटपौर्णिमेचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत प्रत्येक महिलेला वडाचे रोप दिले। या माध्यमातून वडाच्या वृक्षाची उपासना, त्याचे पर्यावरणातील महत्त्व व त्याच्यामुळे मिळणारा ऑक्सिजन याचे प्रबोधन करण्यात आले। ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात येत असून महिलांनीही या संकल्पाचे स्वागत केले। वडाचे रोप ही केवळ एक भेट नसून ही एक जबाबदारी आहे, पर्यावरण रक्षणाची आणि परंपरेच्या जपणुकीची, असे मत काही महिलांनी व्यक्त केले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भोईर, पोलादपूर।